गड आला पण सिंह गेला या आशयाच्या बॅनरने वेधले ठाणेकरांचे लक्ष। लोकसभेच्या निवडणुकीच्या विजयानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव झाल्यानंतर गड आला पण सिंह गेला या बॅनरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा दणदणीत पराभव केलाय। 2,34,000 मतांनी नरेश म्हस्के विजयी ठरले आहेत। मुंबईमध्ये ठाकरे गटाला घवघवीत यश मिळाले असून परंतु ठाण्यातील उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक राजन विचारे यांची मोठ्या मताधिक्याने हार झाल्याने ठाण्यातील उद्धव ठाकरे यांची शाखा समजली जाणारी चंदनवाडी शिवसेना शाखा येथे शिवसैनिकांनी अनोखा असा बॅनर लावला आहे। शाखा प्रमुख तानाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा बॅनर येथे लावण्यात आलेला आहे। ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र लोकसभा निवडणुकीला ठाण्यात तर सत्ता विरुद्ध निष्ठा असा रंग मिळाल्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। ही निवडणूक अटीतटीची लढत होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता। शिवसेनेचे 2 गट झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजन विचारे यांनी ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाला खऱ्या अर्थाने उभारी दिली। एकही आमदार नगरसेवक सोबत नसताना ठाण्यातून त्यांनी शिवसैनिकांच्या मदतीने लोकसभा निवडणूक लढवली। प्रचार देखील उत्तमरित्या सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत पार पाडला। सत्ता विरुद्ध निष्ठा अशी लढत सुरू असताना सर्वत्र राजन विचारे यांचा विजय होणार असा विश्वास देखील व्यक्त केला जात होता। मतमोजणीच्या फेऱ्या पुढे सरकत असताना धनुष्यबाण तळपत गेला आणि मशालीची धग कमी होत गेली। शेवटच्या फेरीअंती नरेश म्हस्के यांना 7,22,789 मते मिळाली, तर राजन विचारे यांना 5,08,185 मतांचा पल्ला गाठता आला। त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने खासदार म्हणून ठाण्यात ठाकरे गटाची असलेली एकमेव मोठी ताकद आणि अस्तित्व संपुष्टात आलं आहे। असं असलं तरी ठाण्यात शिवसेनेचा झेंडा कायम राहिला असला तरी ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव झाल्यानंतर चंदनवाडी शिवसेना शाखा येथे गड आला पण सिंह गेला या आशयाचा बॅनर लावून तो ठाणेकरांचं लक्ष वेधून घेत आहे। ही गड आला पण सिंह गेला ही सत्य परिस्थिती आहे। सर्वात आधी मी त्या मतदारांचं आभार मानतो की ज्यांनी शिवसेनेला भरभरून मतं दिली आहेत। कुठलीही अपेक्षा न ठेवता उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी ज्या वेळेला हा प्रकार 2 वर्षापूर्वी झाला त्यावेळेला उद्धव साहेबांनी सगळ्यांना सांगितलं की शिवसैनिकांना आम्हाला तुम्हाला देण्यासारखं काही नाही माझ्या हातात, मी आता तुम्हाला काहीच देऊ शकत नाही। त्या ह्याच्यामध्ये ठाण्याच्या नागरिकांनी आज आपल्याला जे काय 5-5.5 लाखाचं मताधिक्य दिलेलं आहे हेच शिवसेनेसाठी खूप आहे। निवडणूक असते, हारजीत ही असते। आम्ही गेली अनेक निवडणूक जवळून बघितलेले आहेत, अनुभवलेले आहेत। त्याच्यामुळे हारजीत ही होणारच, परंतु त्याचं दुःख आम्हाला वाटत नाही। कारण का गेल्या 2 वर्षापासून जो आम्ही संघर्ष करतो आहे पक्षासाठी, आमचं पक्ष चोरला, निशाणी आमची चोरली, मशाल घेऊन आम्ही नवीन निशाणी घेऊन आज इथपर्यंत आलेलो आहे। आज संपूर्ण महाराष्ट्राचा तुम्ही जर निकाल बघितला तर इंडिया आघाडीचे 29 खासदार निवडून आलेले आहेत। हा आकडा काय छोटा नाही आहे, 29 खासदार येणं म्हणजे। आणि ज्यांनी सत्तेचा बाजार मांडून सत्ता आपल्या हातात घेण्यासाठी जे काय कारस्थान केली त्यांचे 18 खासदार निवडून आलेले आहेत। तर लोकांनी, मतदारांनी त्यांना जो हक्क न्याय होता तो त्यांनी दिलेला आहे।